नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि आज आपल्याला मी गणित या विषयामधील अपूर्णांकांची तुलना कशी करायची याच्या काही शॉर्टकट्स ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की हे जे चॅप्टर आहे अतिशय जबरदस्त असं चॅप्टर आहे आणि विद्यार्थ्यांच्या खूप कामाचं आहे. जे स्पर्धा परीक्षांची खास करून तयारी करत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्टिंगची विद्यार्थी तयारी करतात ना, त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. आता टॉपिक कुठला बघतोय आपण? अपूर्णांकांची तुलना कशी करायची. अपूर्णांकाची तुलना, अपूर्णांकांची तुलना. आता याच्यामध्ये आपण लहान अपूर्णांक, मोठा अपूर्णांक कसा शोधायचा ते आपण पाहणार आहोत. लहान अपूर्णांक, लहान आणि मोठा आणि मोठा अपूर्णांक, अपूर्णांक कसा शोधायचा ते आपण बघत आहे. आता उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला शिकवतो. आपण उदाहरण म्हणून दोन अपूर्णांक घेऊया. इथे पहिला अपूर्णांक आहे 3/5 आणि दुसरा आहे 4/7. विद्यार्थी मित्रांनो, इथे मी तुम्हाला हे दोन अपूर्णांक घेतले. इथे एक तुम्हाला मी एक फॉर्म्युला सांगतो आहे, A/B आणि इथे C/D. हा एक फॉर्म्युला आहे. आता हा जो अपूर्णांक आहे, या 3ला काय करायचं? A नाव द्यायचं. या 5 ला B असं नाव द्यायचं. हा जो 5 आहे खाली छेदाच्या ठिकाणी, याला B असं नाव द्यायचं. हा जो दुसऱ्या अपूर्णांकामधला 4 आहे, याला म्हणायचं C. आणि हा जो 7 आहे, याला काय म्हणायचं? D. परत सांगतो आहे, हा जो 3 आहे याला काय म्हटलं आपण? A. या 5 ला काय म्हटलं आपण? B. हा जो दुसऱ्या अपूर्णांकामधला हा जो 4 आहे याला C. आणि हा जो 7 आहे दुसऱ्या अपूर्णांकामधला याला म्हटलं आपण D. आता याचं काय करायचं असते? आपल्या क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे A गुणिला D आणि इकडे B गुणिला C, B गुणिला C करायचं असते. आता इथं A गुणिला काय करायचं आहे? D. आता A ची व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. इथे A ची व्हॅल्यू आहे 3 आणि D ची व्हॅल्यू किती आहे? 7. इथे B ची व्हॅल्यू किती आहे? इथे आहे 5 आणि C ची व्हॅल्यू किती आहे? इथे आहे 4. आता याचा गुणाकार करून घ्यायचा. 3 7 किती होतात? 21 आणि 5 किती होतात? इथे 20. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचा गुणाकार जास्त म्हणजे ज्या साईडचा गुणाकार जास्त त्या साईडचा अपूर्णांक याच्यामध्ये मोठा असतो. तर इथे हा 21 हा गुणाकार जो आहे हा जास्त आलेला आहे, त्याच्यामुळे मोठा अपूर्णांक कोणता राहणार आहे? 3/5. 3/5 हा अपूर्णांक मोठा राहणार आहे. कोणत्या अपूर्णांकापेक्षा? 4/7. तर अतिशय सोपी अशी पद्धत आहे विद्यार्थी मित्रांनो. निश्चितच या पद्धतीनं गणित जर आपण सोडवले तर आपल्याला निश्चितच लहान मोठा अपूर्णांक कोणता आहे हे तुम्हाला शोधता येणार आहे. आणि ज्यांचा गुणाकार लहान तो अपूर्णांक काय असतो? लहान असतो. ज्यांचा गुणाकार मोठा तिकडला अपूर्णांक काय राहतो? हा मोठा राहतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे शॉर्टकट ट्रिक्स फॉलो करण्यासाठी आपण प्राध्यापक प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे युट्यूबचं चॅनल जे आहे हे बघत राहा. आणि हा व्हिडिओ आपल्याला चांगला वाटला तर निश्चितच तुम्ही त्याला पुढे शेअर करायचा आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला अधिक दुसरे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतोय. याच्यामध्येच दोन 2/3 त्यानंतर 5/8. विद्यार्थी मित्रांनो, आता याला सुद्धा काय करायचं? हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. A/B आणि C/D. याला ह्याच्या व्हॅल्यूज दिल्या आहेत अपूर्णांकांमध्ये, याला नाव द्यायची. याला द्यायचं A, याला B, या 5 ला C आणि या 8 ला D. याचं काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे A गुणिला D आणि B गुणिला C
इथे व्हॅल्यूज टाकायचे. ए ची व्हॅल्यू किती आहे 2, इथे लिहायचे 2. डी ची व्हॅल्यू किती आहे तर इथे आहे 8. त्यानंतर बी ची व्हॅल्यू किती आहे इथे आहे 3 आणि सी ची व्हॅल्यू किती आहे इथे आहे 5. तर 8 दुनी किती होतात इथे 16 आणि 3 गुणिले 5 म्हणजे इथे होतात 15. तर इथे कोणता गुणाकार जास्त आला हा इकडला 16 हा. त्यामुळे हा इकडल्या साईडचा जो अपूर्णांक हा मोठा राहणार आहे. म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा राहणार आहे 2/3. 2/3 हा अपूर्णांक मोठा राहणार आहे कोणत्या अपूर्णांकापेक्षा 5/8 पेक्षा. म्हणजे दुसऱ्या भाषेत सांगायचं झालं तर 5/8 हा अपूर्णांक लहान राहणार आहे कशापेक्षा 2/3 पेक्षा. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ह्या शॉर्टकट ट्रिक्स आहेत. तर निश्चितच आपल्याला हे व्हिडिओ जर आवडले तर निश्चितच तुम्ही तुमच्या मित्रांना काय करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.